मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रलुंशीज कुकिंग अँड ब्लॉगिंग आणि हा माझा पहिलाच प्रयत्न असणार आहे ब्लॉगिंग करण्याचा. काय माहिती हा व्हिडिओ कसा बनतोय, पण मी प्रयत्न करत आहे. तर आज सकाळीच पावसाला सुरुवात झाली आणि दहीहंडी असली की पाऊस हा पडतच असतो. तर अशा छान पावसाळी वातावरणामध्ये माझ्या घरच्यांना शिरा खाण्याची इच्छा झाली आणि मी मस्त गूळ घालून हा शिरा बनवलेला आहे. शिरा रेडी झाला. वरून मी वेलची पावडर आणि चमचाभर तूप घातलं आणि ड्रायफ्रूट घालून सगळ्यांना नाश्ता दिला. बाहेर पाऊस पडत होता. आता वेळ झाली होती 10 सव्वा 10 आणि आज दहीहंडी असल्यामुळे सगळीकडेच अगदी उत्साहाचं वातावरण होतं. आणि आमच्या कॉलनीमधील मोठे गोविंदा हे वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी जातात. त्यासाठीच ते इथे जमले होते आणि श्री गणेशाचं दर्शन घेऊन ते दहीहंडी फोडायला निघाले होते. आणि हे आहेत आमच्या बिल्डिंगमधील छोटे बालगोपाळ. हे दहीहंडीची तयारी करतायत. त्यासाठी त्यांनी छान फुगे आणि हार लावले आणि दहीहंडी इथे फोडण्यासाठी तयार झालेली आहे. आणि त्यांनी छान 3 थर लावलेत आणि दहीहंडी ते फोडत आहेत. संपूर्ण भारतामध्ये दहीहंडीचा अगदी उत्साह असतो. तसंही आमच्या बिल्डिंगमध्ये दहीहंडी उत्साहाने साजरी करण्यात येते आणि दहीहंडी त्यांनी फोडली आहे. आणि सगळ्यांना साथ देत आहे आपला वरुण राजा. कोसळधारा आज बरसत आहेत आणि आता तर हवा पण सुटली आहे आणि सगळीकडे अगदी गारवा हा तयार झालेला आहे वातावरणामध्ये. सकाळी गुळाचा शिरा केला होता. तेच हे गुळाचं पाणी उरलं होतं. तर ह्याच पाण्यामध्ये मी चिंच घातली, अजून थोडासा गूळ घातला आणि थोडं अजून पाणी घालून ह्याच्यामध्ये मी चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडं लाल तिखट घातलं. ह्या पाण्याचं काय करायचं म्हणून मी हे गुळाचं आणि चिंचेचं पाणी बनवत आहे. पाणीपुरी खाण्यासाठी हे तयार होईल. कारण मी काही दिवसांपूर्वीच पुदिन्याची चटणी बनवून ठेवली होती फ्रीझरमध्ये. त्याचे क्यूब बनवले होते, ते आहेत. म्हटलं काय करूया, तर इन्स्टंट पाणीपुरी ही तयार होईल. हे पाणी मी आता शिजवून घेते आणि इथे मी जेवणाची तयारी करते. तर आज मी तुमच्यासोबत डाळ पालक ही रेसिपी शेअर करते. शेअर करण्याचं कारण मी डाळ पालक ही आज हिरव्या वाटणातील बनवत आहे. त्यासाठी मी इथे डाळ घेतली, पालक भाजी घेतली चिरून आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल, हळद आणि पाणी. कुकरमध्ये ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. खूप मस्त ही भाजी लागते हिरव्या वाटणातील. अगदी वेगळ्या चवीची आणि गावरान चवीची अशी ही भाजी लागते. म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. कुकर लावून देते. तोपर्यंत आपण ह्याचं वाटण बघूया. तर वाटण्यासाठी मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आणि थोडासा लसूण घेतला आणि कोथिंबीर. ह्याची पेस्ट बनवून घ्यायची. डाळ शिजली आहे तर आता याची फोडणी करून घ्यायची. कांदा वगैरे काही टाकणार नाही मी. तेलामध्ये वाटलेलं वाटण टाकलं आणि हे चांगलं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये शिजवलेली डाळ आणि पालक आपल्याला घालून घ्यायची. आपल्याला
जेवढं पातळ हवं असेल त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। अशी ही हिरव्या वाटणातील डाळ पालक तयार होते आणि खूप छान लागते। आता हे जे गुळाचं पाणी मी करून घेतलं होतं, चिंच गुळाचं, ते गाळून घेते आणि याला फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पाणीपुरी ही खाता येईल। हो, माझी मुलगी माझ्याशी बोलत आहे, काहीतरी विचारते मला ती। आणि असं हे आंबट गोड पाणी तयार झालं, हे पण मी फ्रीजमध्ये ठेवून देते। आणि हे बघा, हे जो आईस ट्रे असतो ह्याच्यामध्ये मी ही चटणी बनवून ठेवली होती, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, म्हणजे इन्स्टंट पाणीपुरी आपल्याला बनवता येते। आता मी पाणीसुद्धा बनवून ठेवते, त्यासाठी मी बाउलमध्ये पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हे पुदिन्याचे क्यूब घातले, याच्यामध्ये थोडं पाणीपुरी मसाला, चाट मसाला, थोडं काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून हे पण फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं मी। तुम्ही पण असं करून बघा। अशी पुदिन्याची चटणी बनवून ठेवली, आईस क्यूब याचे बनवून ठेवले की अशी आयत्या वेळेला आपल्याला पाणीपुरीही बनवता येते। आणि संध्याकाळची वेळ झाली होती 5:30-6, तेव्हा इथे मुलांनी पाणीपुरी खायला सुरुवात केली आणि खरंच खूप छान झाली होती पाणीपुरी। हे आहेत माझे 2 मुलं, माझा मुलगा मोठा आहे आणि लहान मुलगी। हे दोघं आहेत कनू आणि तनू। मी मस्त पाणीपुरीवर ताव मारला। रात्रीचे वाजले होते 10 आणि आमचे जेवण पण झाले। आणि हे सकाळी जे गोविंदा गेले होते वेगवेगळ्या ठिकाणी, ते परत आले कॉलनीमध्ये आणि आमच्या इथली बिल्डिंगमधील ते दहीहंडी फोडतायत। यांनी आज 6 थर लावले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी आज 3 पारितोषिकं सुद्धा जिंकली होती। जवळजवळ 5 ते 6 दिवस झाले मी व्हिडिओ शूट केलेला आहे। मला माहिती नाही कसा बनला आहे, मोठ्या हिमतीने मी आज हा व्हिडिओ अपलोड करते। मी विचार करत होते करू की नको म्हणून एवढे दिवस झाले, पण आज शेवटी मी मोठ्या हिमतीने हा व्हिडिओ अपलोड करते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा। आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।